मी शंकर बाबू राशीराव शिंगोली येथील रहिवासी आहे. आम्ही या ब्रीजसाठी 2 महिने झालं लढा चालू ठेवलेला आहे. तहसीलदार असो, मोहोळचे तहसीलदार, BDO, परत इसगावचे आपले PWDचे ते काय आंतरराष्ट्रीय महामार्ग तिथं गेलो, तिथं निवेदन दिलं आहे. पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे. परत ST स्टँड तिथं निवेदन दिलं आहे. ह्याला कुणाला आपण जिल्हाधिकारी आहे त्यांना निवेदन दिलं आहे. तिने आम्ही रस्ता रोको करत होतो तर आम्हाला म्हणले आम्ही तुमचे काय मागणी असतील ती मान्य करू आणि सोडवू. पण 2-2.5 महिने झाला अजूनपर्यंत सोडवलं नाही. आता आमचे परशुराम राशीराव हे आमचे राशीराव भाऊ आहेत. ते इथं त्यांचा ॲक्सिडेंट झाला. महेश गायकवाड त्यांचं रात्री टमटम खड्डे चुकवण्याच्या नादात पलटी झालं, नदीत पडलं. ह्या दोघांची भरपाई कोण देणार? ही शासनाने जिम्मेदारी उचलावी. ही सरकार ह्या शिंगोली, तरडगाव, तिरे, पीरटाकळी, शिवणी, शिरापूर, हिरवडे या गावात जेवढी लोक असतील त्यांच्या जीवाशी खेळतं हे सरकार. या सरकारला जाण नाही. ही सरकार नाचलेलं सरकार आहे. म्हणून ह्या सरकारनं आमची एकच विनंती आहे की ह्या 2 अपघातग्रस्त ह्या 2 व्यक्तींना शासनानं भरपाई द्यावं, एवढीच आमची नम्र विनंती. आणि हा ब्रिज दुरुस्त करून द्यावं. PWकडे गेला ती म्हणते आमच्या हातीत येत नाही. आंतरराष्ट्रीयकडे गेला ती म्हणते आमच्या हातीत येत नाही. मग का हा का स्वर्गातनं पडला का? हा ब्रिज का स्वर्गातनं पडला का? तसं लेखी द्या. आम्ही या ब्रिजवर घरे घालतो आणि इथं राहतो असं तरी शासनानं सांगावं. कुठला तरी निर्णय आम्हाला द्यावा शासनानं. एवढीच आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे शासनाला. थँक्यू. जय मा. त्याचं पण माझ्याकडं डॉक्युमेंट आहे. कारण त्यांनी लेखी उत्तर काय दिलं आहे की हा रोड चालू झाला की आम्ही ST चालू करतो. आता सध्या ह्या ब्रिजमुळे केऱ्याच्या पलीकडच्या साईडला 400 मीटरवरती शिंगोलीच्या बाहेरच्या साईडला 400-500 मीटरवरती गुंजेगाव फाट्यावरती ST थांबवली जाते. तिथं नागरिकांना सोडलं जातं. तिथून नॅशनल हायवेवरून रस्ता क्रॉस करतात. तिथंही आत्तापर्यंत किरकोळ स्वरूपामध्ये ॲक्सिडेंट झाले. तिथंही ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. तिथं आता मग प्रशासनाला लोक मेल्यावर जाग येणार आहे का? मग ह्या ST महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे, कलेक्टर ऑफिस यांच्या संबंधित अधिकारी जोपर्यंत तिथे येऊन आम्हाला लेखी आश्वासन देत नाही त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरला माझी विनंती आहे, परशुराम राशीराव याला जी गाडी उडवून गेली, त्या ब्रिजवर जखमी अवस्थेत सोडून गेली, त्या गाडी मालकावर, त्या गाडी ड्रायव्हरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. व परशुरामच्या कुटुंबाच्या मार्फत प्रशासकीय यंत्रणा किंवा त्यांना आर्थिक तरतूद झाली पाहिजे. या महेश गायकवाडांच्या या गाडीची जेवढी नुकसान भरपाई झाली हे शासनाने त्यांना दिली पाहिजे आणि त्यांना आर्थिक मदत तात्काळ दिली पाहिजे ही माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे.